मिरजेत महापालिकेचा अजब गजब प्रकार। आंबेडकर उद्यान गेट जवळील शौचालयाचे बांधकाम बंद पाडले। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अजब गजब प्रकार मिरज शहरात बघायला मिळाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या गेटच्या जवळील शौचालय बांधण्याचा घाट आखण्यात आला। हे बांधकाम आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले। ठेकेदार बांधकाम साहित्य सहित उद्यानामध्ये आले, मात्र हा धक्कादायक प्रकार कळताच उपमहापौर आनंदा देवमाने आणि आरपीआय अशोक कांबळे गटाचे पदाधिकारी नितेश वाघमारे, प्रभाकर नाईक, प्रमोद वायतंटे आणि शब्बीर चिवलेकर यांच्यासहित कार्यकर्ते त्या ठिकाणी आले। संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बांधकाम बंद पाडलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उद्यान आहे आणि त्या उद्यानाच्या गेटच्या जवळ शौचालय बांधणं चुकीचं आहे, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। अन्य ठिकाणी शौचालय बांधण्यासाठी जागा असताना सुद्धा या ठिकाणी शौचालय मुद्दाम बांधण्याचा घाट आखला जात आहे। आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये शौचालय सर्व स्वच्छ भारत अभियानमधून माननीय आयुक्त साहेबांनी काहीतरी मंजूर केलं असं मला माहिती मिळाली। या ठिकाणी मी आलो असता बरोबर आमच्या गार्डनच्या गेटच्या मागच्या बाजूला 10 बाय 20 कट्टा बांधून त्यावर बॉम्बे सारख्या कुठल्या तर कंपनीला ठेका दिलेला आहे। त्या ठेकेदाराने या ठिकाणी येऊन शौचालय बांधणार असं माहिती मिळाल्यानंतर मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की हे काय करायचं नाही, या ठिकाणी कुठलेही शौचालय बांधायचे नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे, त्याच्या मागं तुम्ही असलं प्रकार करायला तुम्हाला कोण सांगितलं? तर त्याने आयुक्ताचं नाव सांगितलं। तर आयुक्ताला मी भेटतो म्हणून सांगितलं, आयुक्ताला काय काम करू देणार नाही, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही। या ठिकाणी गेली वर्षभरात एवढा महापालिकेचा निधी मी माझ्या माध्यमातून आणला आहे आणि त्यामुळे गार्डन डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि अशाच ठिकाणी असे घाणेरडे प्रकार जर हे करत असतील तर मी ती शांत बसणार नाही। कोणत्याही प्रकारे इथं मी शौचालय किंवा अन्य कोणतेही घाण प्रकार मी करू देणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। माझे सर्व बांधव या ठिकाणी आरपीआयचे सगळे आहेत, तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही सगळ्या शहराला उठाव करून याचं जन आंदोलन करायला लागेल। जर अशा प्रकारे काम चालूच जर केलं तर याचं जन आंदोलन करून ह्याचा बंदोबस्त करायला लागेल, असा आरोप आंदोलकांनी केला आहे। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।